जय शिवराय मित्रांनो नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्थात नवीन राशन दुकान सुरू करण्यासाठीच्या अर्जासंबंधातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, वेगवेगळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बंद करण्यात आलेली किंवा रिक्त असलेली किंवा नव्याने सुरू करण्यात येणार असलेली जी काही रास्त धान्य दुकान आहेत ही सुरू करण्यासाठी अर्ज मागवले जातात आणि अशाच प्रकारे आता सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यातील रिक्त असलेल्या या स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत। सातारा जिल्ह्यातील 141 तर यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 321 दुकानांसाठी हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये 30 जुलै पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत, तर यवतमाळ जिल्ह्याकरता 31 जुलै पर्यंत हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये सातारा तालुक्यातील 8 गावं, याचप्रमाणे 3 शहरी ठिकाणं, वाई तालुक्यातील 15 गावं, कराड तालुक्यातील 6 गावं, महाबळेश्वर तालुक्यातील 44 गावं, कोरेगाव तालुक्यातील 13 गावं, खटाव तालुक्यातील 10 गावं, फलटण तालुक्यामधील 4, पाटण तालुक्यातील 19, मान तालुक्यामधील 4, खंडाळा तालुक्यातील 7, जावळी तालुक्यातील 8 अशी एकूण 141 गावांसाठी हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। ग्रामपंचायत, तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वसहायता बचत गट, महिलांच्या सहकारी संस्था यांना हे अर्ज करता येणार आहेत आणि हे अर्ज 30 जुलै पर्यंत मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामधील महागाव तालुक्यातील 2, याचप्रमाणे पुसद तालुक्यातील 31, वणी तालुक्यामधील 55, घाटंजी तालुक्यामधील 20, केळापूर तालुक्यामधील एकूण 30, जरीजामणी तालुक्यामधून 10, बाबळगाव तालुक्यामधून 21, उमरगेड तालुक्यामधून 12 आणि दारवा तालुक्यामधून 4, तर राळेगाव तालुक्यामधून एकूण 43, यवतमाळ तालुक्यामधील 19, कळंब तालुक्यामधील 25, आर्णी तालुक्यामधील 9, दिंग्रस तालुक्यामधील 6, तर मारेगाव तालुक्यामधील 24, याचप्रमाणे नेर तालुक्यातील 8 गावामध्ये हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यामधील एकूण 321 रिक्त असलेल्या या स्वस्त धान्य दुकानांसाठीचे हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 31 जुलै पर्यंत आपण यवतमाळ जिल्ह्यातील या दुकानासाठी अर्ज करू शकता। अर्जाचा नमुना तहसील कार्यालयामध्ये मिळेल। 100 रुपयाचं शुल्क भरून जे काही त्याचा चलन असेल हे चलन भरून हे अर्ज दिले जाणार आहेत। अर्ज करत असताना ग्रामपंचायत आणि जे काही संस्था आहेत किंवा बचत गट आहेत हे याच्यासाठी अर्ज करू शकतात। प्राधान्यक्रमानुसार जे अर्ज यात बसतील त्या अर्जाची याच्यामध्ये निवड केली जाते। याच्यासाठी ज्या अटी शर्ती वगैरे आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्याच्यावरती पाहू शकता। आणि या गावातील जर आपण असाल, आपला जर बचत गट असेल, सहकारी संस्था असेल, तर आपण या रिक्त असलेल्या जागेसाठी अर्ज करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यातील रिक्त असलेल्या नवीन स्वस्त धान्य दुकानाच्या अर्जाच्या संदर्भातील अपडेट होतं। इतरही जिल्ह्यामध्ये असेच अर्ज मागवले जातील। ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट उपलब्ध होतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।